आज महादेव यांनी चक्क पावसात परीक्षा घेतली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. मुंबई टू द्वारका असा ट्रेनचा प्रवास केला. 1500 मध्ये हा कमाल असा हॉटेल रूम घेतला. 500 रुपयामध्ये स्कूटी रेंट केली आणि मग सुरू केली हायवे की सवारी. कमाल अशा रस्त्यांवरून आम्ही निघालो पहिल्यांदा ओखाच्या दिशेने. सुंदर आणि भव्य असा सुदर्शन सेतू क्रॉस करून आम्ही पोहोचलो बेट द्वारकाला. तिथला भारी अनुभव घेऊन आम्ही निघालो आमच्या 8व्या ज्योतिर्लिंगाच्या दिशेने. पण रस्त्यात अचानक भयानक मध्ये पूर्ण वेदरच चेंज झाला आणि गुगल मॅप्स नेहमीसारखा कोणत्या शॉर्टकटला घेऊन आला कोणास ठाऊक. हिरव्यागार जंगलात अचानक महादेव नजरेस आले. कसं बस भिजत आम्ही नागेश्वरला पोहोचलो. महादेव यांची भली मोठी मूर्ती पाहिली. पाऊस आणि संध्याकाळ झाल्यामुळे मंदिर पूर्ण रिकामी होतं. फक्त 5 मिनिटात दर्शन झालं. जास्त कोणच नव्हतं त्रास द्यायला. सुंदर अशा मंदिराला डोळ्यात भरून घेतलं आणि आम्ही परत रूमच्या दिशेने आलो. पण रूमवर तो अजूनही तिथेच असेल असं वाटलं नव्हतं. थिंक हो मी व्हॉट नेक्स्ट.